नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महापोलीस भरतीसाठी आपण तयारी करत असणारच. त्यासाठी आज आपण पाहूयात अतिशय महत्त्वाचे असे महाराष्ट्रावरील सामान्य ज्ञानावरील प्रश्न, जे तुम्हाला हमखास येणाऱ्या पोलीस भरतीसाठी म्हणजेच पुढच्या महिन्यात जी परीक्षा होईल तुमच्या, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहूयात कोणकोणते महाराष्ट्रावरील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत ते. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ते आहे म्हणजे ते कळसुबाई. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. हे कळसुबाई शिखर आहे तालुके अकोला आणि जिल्हा अहमदनगर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटरपर्यंतचा समुद्रकिनारा हा लाभलेला आपणास दिसून येतो. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या आहे ती म्हणजे 36. महाराष्ट्राने भारताचा जवळपास 9.7% एवढा भाग हा व्यापलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्राच्या वायव्य गुजरात तर दादरा नगर हवेली हे सीमारेषा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या भागात? वायव्य भागात. महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेशाची राजधानी राज्याची सीमा सगळ्यात लांब आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडील डहाणूपर्यंत, दक्षिणेकडील तरखेल खाडीपर्यंत हा आपणास दिसून येतो. विदर्भातील तलाव हे मालगुजारी या नावाने ओळखले देखील जातात. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येचे तलाव आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी ही रत्नागिरी जिल्ह्यात आपणास दिसून येत असते. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणजेच गोंदिया, तर शहर हे ठाणे या नावाने प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकापासून आपल्याला तयार झालेले दिसून येते. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा हा आकाराने सगळ्यात लहान तर लोकसंख्येने सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक आहे असे आपणास दिसून येते. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सगळ्यात कमी आहे. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आणि तालुका म्हणजेच पन्हाळा. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा. महाराष्ट्रातील पहिली साखर कारखाना म्हणजे प्रवरा नगर, तो कोणत्या ठिकाणी आहे? जिल्हा नगर या ठिकाणी. आता जिल्हा नगर म्हणजेच कोणता? अहमदनगर. आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव लक्षात असू द्या, अहिल्यानगर असे झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतात सगळ्यात जास्त कापड गिरणी या महाराष्ट्रात दिसून येत असतात. भारतात सगळ्यात जास्त विद्युत निर्मिती ही महाराष्ट्रात होत असते. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजेच अहमदनगर. भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस अंबोली, सिंधुदुर्ग येथे पडताना आपणास दिसून येतो. पंढरपूर शहर भीमा नदीकाठी वसलेले आपणास दिसून येते आणि महाराष्ट्राची काशी म्हणून देखील पंढरपूर या शहरास ओळखले जाते. गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते. प्रवरा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेताना आपणास दिसून येते. गरम पाण्याचे झरे हे ठाणे जिल्ह्यात वर्जेश्वरी या ठिकाणी आहेत. जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. औरंगाबाद शहर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्यांच्या वापरासाठी खूप प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प हा नाथसागर या नावाने देखील ओळखला जातो. कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून देखील तिला ओळखत असतात. कोयना धरणाचे जलशयास शिवाजी सागर असे देखील म्हणत असतात. विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला देखील म्हणतात. विदर्भातील नंदनवन म्हणजेच चिखलदरा आणि ते थंड हवेच्या ठिकाणाला देखील म्हणून ओळखत असतात. विदर्भातील कॅलिफोर्निया असे वरुड व चांदुरी बाजार तालुक्याला म्हणतात. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध असणारी बाजारपेठ म्हणजेच अमरावती. विदर्भातील प्रसिद्ध आनंदसागर शेगाव या ठिकाणी आहे. संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणास आपणास दिसून येते. संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती या ठिकाणास आपणास दिसून येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोजोरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे.
संत गाडगेबाबांची समाधी अमरावती या ठिकाणी आहे. ब्रह्मदेशाचा थिबा म्हणून राज्याचा राजवाडा रत्नागिरी या जिल्ह्यात दिसून येतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देखील नाशिक याच ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा ही देवळाली, जिल्हा हा नाशिक या ठिकाणी आहे. पुणे ही पेशव्यांची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. कोल्हापूर येथे देशातील पहिली गुळाची बाजारपेठ आपल्याला दिसून आली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरडोन, जिल्हा रायगड या ठिकाणी झालेला होता. मुंबई शहराला भारताचे पॅरिस देखील म्हणून ओळखले जाते. यशवंतराव चव्हाणांची समाधी स्थळात प्रीतिसंगम असे देखील म्हणत असतात. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी आहे. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यात आपणास दिसून येतात. शीखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड हे शहर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात नाशिक येथे दरवर्षी कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी कुंभमेळा हा भरत असतो नाशिक या ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळात आपण शिवनेरी असे देखील म्हणून ओळखतो. ज्ञानेश्वरांनी नेवासी येथे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. भारतातील पहिला मेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा म्हणजेच ठाणे. रायगड जिल्ह्यात कातकरी, जिल्हा ठाणे, वारली, यवतमाळ जिल्ह्यात कोलाम ही आदिवासी जमात आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान म्हणजेच भगूर. कवी केशव सुतांचे स्मारक बालगोंड रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. बॉम्बे हा तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून ते जवळपास 240 किलोमीटर या अंतरावर आहे. महाराष्ट्रात तोंडकडींचे साठे हे यवतमाळ जिल्ह्यात आपणास दिसून येतात. महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतरांग आपणास दिसून येते. वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहेत. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून देखील ओळखले जाते. सोलापूर हे शहर ज्वारीचे कोठार असे या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे इचलकरंजी या शहरास म्हणून ओळखतात. कालिदासांचे मेघदूत काव्य रामटेक या ठिकाणी लिहिले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जिल्हा नागपूर या ठिकाणी आहे. भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. अजिंक्यतारा किल्ला हा सातारा जिल्ह्यात, हा किल्ला राजा दुसरा भोज यांनी बांधलेला आपणास दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणार म्हणजेच रायगड या ठिकाणी आपणास दिसून येते. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे या ठिकाणी आपणास दिसून येते. माहितीचे अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर असे ठरलेले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. औरंगाबाद या शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असे झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढे करेक्शन लक्षात असू द्या. थेट परकीय गुंतवणुकीत राज्याच्या गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागताना आपणास दिसून येतो. रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा जवळपास 80% एवढा वाटा आहे. तर कसे वाटले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रावरील हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न जे तुम्हाला पोलीस भरतीसाठी 100% येऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आपल्या महाभरती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात पोलीस भरती लागणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्नांची सिरीज मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन येणार आहे. त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.